नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा हे रेड कलरचं ब्लाऊज आहे. तर आपण हे आता कट करणार आहोत 4 टक्समध्ये. तर बघा हे आहे 35 साईजचं किंवा तुम्ही 34 साईजला पण ही माप टाकू शकता. तर बघा याची उंची घेतलेली आहे म्हणजे 13 उंची आहे, 1 इंच प्लस मिळून घ्यायचं आहे म्हणजे 14 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा 14 उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याचं शोल्डर घ्यायचं आहे. तर शोल्डर घेतलेलं आहे आपण 5.5. तर बघा या पद्धतीने खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला मोंडा पण घ्यायचा आहे 5.5. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण जमणे या पद्धतीने केलं तर. तर बघा या पद्धतीने 5.5 मोंडा घेतलेला आहे, 5.5 शोल्डर घेतलेला आहे. तर बघा इथं फिटिंग आहे आपली 9 पावणे 9ची किंवा 9ची पण तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मिळून घ्यायचं आहे मार्जिंगसाठी किंवा 1.5 इंच पण तुम्ही घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची आहे थोडीशी अर्धा इंचाने. तर बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. इथं आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे आणि 1.5 इंचाची इथं मार्किंग करायची आहे. अर्धा इंच आपण इथं आतमध्ये घेतलं तर झोळ वगैरे बगलामध्ये पडत नाही, त्याच्यामुळं आपल्याला अर्धा इंच मध्ये घ्यायचं असतं. तर बघा इथं घ्यायचं आहे 2.25चा गळा, गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची घ्यायची आपल्याला 10 इंच किंवा तुम्ही 10, 10.5, 9 इंच पण गळ्याची रुंदी उंची घेऊ शकता. तर बघा इथं घेतलेलं आहे 2.5 आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित आपल्याला आता इथं मटका गळ्याला असा आकार द्यायचा आहे. मटका गळा तुम्ही पान गळा घेऊ शकता, गोल गळा घेऊ शकता. तर बघा हे बिना कॅनवाचा गळा घेणार आहोत आपण. तर बघा या पद्धतीने मटका गळ्याला आकार दिलेला आहे. इथं घेतलेला आहे 4 इंच आणि उभं घेतलेलं आहे 4 इंच किंवा 4.5 इंच घेऊ शकता आणि इकडून घ्यायचं आहे अर्धा इंच. तर बघा हे झालेला आहे आपला पाठीमागचा टक्स तयार. तर बघा आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं. तर बघा पाठीमागचा पॅटर्न आपला हा रेडी झालेला आहे आणि कट करून पण झालेला आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला हा समोरचा भाग इकडून या साईडने ठेवून घ्यायचा आहे. तर बघा इकडची बाजू ओपन बाजू आहे. तर बघा आपल्याला व्यवस्थित तसं पॅटर्न बसणार आहे. व्यवस्थित त्या पद्धतीने आपल्याला पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला इकडच्या साईडने वाढून घ्यायचं आहे. त्यानुसारच तुम्ही तिथं ठेवून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने आहे तशीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला परत इथं मोंडा टाकून घ्यायचा या पद्धतीने. तर बघा मोंडा टाकून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हा अर्धा इंचाने डाऊन करायचा आहे या पद्धतीने आणि मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला या पद्धतीने खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने अर्धा इंच वाढून घेतल्याच्या नंतर इथं खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे. इथं आपल्याला 2 इंच वाढून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा वाढून घेतल्याच्या नंतर इथं तुम्ही अर्धा इंच वाढून घेऊ शकता आणि तर नाही वाढलं तरी पण चालतं. तर बघा अर्धा इंचाने वाढून घेतलेलं आहे. आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा मार्किंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथं टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. तर बघा इथं 4 इंचांनी टाकून घेतलेलं आहे आडवं आणि उभं आपल्याला 5 इंचांनी टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा 5 इंचांनी टाकून घेतल्याच्या नंतर दोन्ही साईडने आपल्याला 1-1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा हा समोरचा आपला टक्स तयार झालेला आहे. तर बघा समोरचा टक्स तयार झाल्याच्या नंतर तर बघा हे 4 टक्स ब्लाऊज आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला आता 1.5 इंचाची इथून मार्किंग टाकून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने 1.5 इंचाची मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला अशी लाईनिंग मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि या थोड्याशा तिरक्या तिरक्या टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला पुढं कळणारच आहे की आपल्याला हे कसं जोडायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर आता गळ्याची रुंदी आपण पाठीमागची पण 2.25च घेतलेली आहे, समोरची पण 2.25च घ्यायची आहे. इथं घ्यायचं आहे 6चा गळा समोरचा आणि इथं बॉक्स करून घ्यायचा आहे. तर बघा हे 2.5 घ्यायचं आहे, याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि याला गोल आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित आपलं रेडी झालेलं आहे. तर बघा आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. जिथं आपण खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे तिथून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि इथं अर्धा इंचाने आपण डाऊन केलेलं आहे तिथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि गळा पण व्यवस्थित समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे. तर बघा हे पॅटर्न कट करून झालेलं आहे. तर बघा आता आपल्याला बाही कट करायची आहे. तर पाठीमागचा भागचा आपल्याला हे मोंढा मोजून घ्यायचा आहे, अर्धा इंचाने डाऊन करायचा आहे.
तर बघा आपल्याला बाईचं आता, तर बघा इथं मी डबल कापड घेतलेलं आहे. या पद्धतीने डबल कापड घेतल्याच्या नंतर बंद बाजू आपल्या साईडने ठेवायचं आहे. 9.5ची आपल्याला घडी टाकायची आहे आणि बाहीची उंची आपल्याला 4.5 टाकायची आणि अर्धा इंच त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे 4 इंच ते आणि अर्धा इंच वाढून म्हणजे 4.5 इंचाचे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि 9.5ची आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे या पद्धतीने आणि 2.5 इंचांनी मार्किंग करायची या पद्धतीने. तर इकडून पण आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायची आणि उभी लाईन मारून घ्यायची आहे आणि इकडून पण आपल्याला अशी आडवी दोन्ही पण लाईनी मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा 2.5 इंचापासून 9.5पर्यंत आपल्याला असा मध्य काढून घ्यायचा या पद्धतीने आणि तिरकी लाईन पण मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा इथून आपल्याला आता बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा बाई एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम सोपी बाई आहे पद्धत काढायची. तर बघा 6 इंच बाईचा दंड आहे आणि 2 इंच त्याच्यामध्ये प्लस मिळवून घेतलेला आहे, म्हणजे आपला हा दंड तयार झालेला आहे. तर बघा तिरकी लाईन मारून आता आपल्याला बाईचा असा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा ओपन करून घ्यायचा आहे आणि हा पण आपल्याला अर्धा इंचाचा भाग आहे, पाऊण इंचाचा, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा बाही आपली रेडी झालेली आहे. तर बघा आता आपण पहिले हे काठ आहे तिथं आपण बाही काढणार आहोत. तर बघा इथं बाहीचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं कापड उरणार आहे तिथं आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता आपण ही बाहीचा भाग कट करून घेऊया थोडं जास्तीचंच. आणि इथं ठेवून घ्यायचा आहे पाठीमागचा भाग या पद्धतीने आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे आणि आता हे आपण कट करून घेऊया. तर बघा पाठीमागचा पण समोरचा भाग पण कट करून झालेला आहे, बाही पण कट करून झालेला आहे. तर बघा दोन्ही, तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता पहिले आपण समोरचा भाग जोडणार आहोत. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा मी तुम्हाला हे पण समोरचा भाग पण सगळं ब्लाऊज रेडी करून दाखवणार आहे एकाच व्हिडिओमध्ये. तुम्ही स्किप ना करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण हे ब्लाऊज कट कसं केलं आणि शिवून पण कसं घेणार आहोत ते पण तुम्ही एकाच याच्यात बघणार आहोत. तर बघा व्यवस्थित आता याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे आणि मध्यातून आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. तर बघा हा समोरचा भाग आहे व्यवस्थित बघा. तर बघा हे आपल्याला उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा समोरचा भाग ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि याला पिना वगैरे पॅक करून घ्यायची आहे. तर बघा पिना वगैरे पॅक करून घेतलेला आहे आणि आपल्याला हे चारही बाजूकडून पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपण हे व्यवस्थित एकदम दामादामाने, कारण हे सिल्की कापड आहे त्याच्यामुळे आपण ह्या पिना पॅक करून घेतलेल्या आहे. तर बघा सगळ्या बाजूकडून पॅक करून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते पण आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि दुसरं पण पॅटर्न तसंच तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा जी खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे आपण, ती आपल्याला व्यवस्थित याच्यावरती पण उमटून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा दोन्ही साईडचे आपण हे उमटून घेतलेले आहे. तर बघा पहिले आपल्याला हा खालचा टक्स मारून घ्यायचा आहे उभा 5 इंचाचा आणि 1 इंचाचा खालून. तर बघा या पद्धतीने आपल्याला असा टक्स मारून घ्यायचा आणि इकडचा आपल्याला असा तिरका हा टक्स असा मारून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा असं ठेवीत चालायचं आहे या पद्धतीने, आपल्याला असे टक्स तिरके तिरके मारीत चालायचं आहे. तर बघा मी आधी पहिले तुम्हाला दाखवलं होतं की आपल्याला ही खडूची मार्किंग कशी करायची आहे, त्याच्यामुळे ही अशी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशी तिरकी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा टिपा मारीत चालायच्या आहे. तर बघा व्यवस्थित धागे वगैरे कापड वगैरे कट करून घ्यायचं आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपलावाला पप वगैरे एकदम व्यवस्थित 4 टक्सचा भाग तयार झालेला आहे आणि दुसरा पण आपण भाग तयार करून घेतलेला आहे. तर बघा इथं आता आपल्याला हुकपट्टी आणि लूकपट्टी तयार करून घ्यायची आहे. तर बघा इकून जी आहे ती लूकपट्टी आहे ना, ही हुकपट्टी आहे. तर बघा आपल्याला अशा ह्या टिपा मारून घ्यायच्या आहे, एक आतून एक बाहेरून. तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्या नंतर या पद्धतीने आपल्याला अशी ही लेवल करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच अशी आतमध्ये मुडपून घ्यायची आहे आणि याच्यावरती अशी टिप मारायची आहे आणि ही आपल्याला अशी 1 इंचाची ज्या ठेवायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित लेवल टीप मारून घेतलेलं आहे उरलेलं अस्तर, हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे 4 टक्स ब्लाऊज आहे बिना क्रॉस पट्टीचं. तर एकदम सुंदर असं कस्टमरला पण बसलेलं आहे. रेडी झाल्याच्या नंतर मी कस्टमरला दिलं आणि त्याला एकदम व्यवस्थित हे ब्लाऊज बसलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने कट केलं तर व्यवस्थित एकदम बसतं. तर बघा, तर या पद्धतीने आता 2 पट्ट्या घेतलेल्या आहे आणि आपल्याला ह्या कंबरपट्टी म्हणजे समोरच्या पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. जशी आपण पाठीमागच्या कंबरपट्टी जोडतो तशी आपल्याला ही पुढून पट्टी जोडायची आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी अर्धा इंचानी
टीप मारायची आहे त्याच्यावरती आपल्याला दाब टीप परत द्यायची आहे आणि जो टक्स आहे तो आपल्या ह्या साईडनी हुकाच्या साईडनी आपल्याला मुडपून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला परत अर्धा इंच असा मध्ये दुमडून घ्यायचं आणि याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित समोरचा पॅटर्न आपला हा तयार झालेला आहे. तर बघा इकडच्या पण कंबरपट्टी सेम आपल्याला दुसरी पण कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही पण कंबरपट्ट्या जोडून घेतलेल्या आहे व्यवस्थित. तर बघा मी 1-1 इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहे ब्लाऊज पिसाच्या आणि त्याला आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही याच्यावरती अशी टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित. तर बघा आता आपल्याला याला पायपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे गळ्याला गोट करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी लेवल धरून घ्यायची आहे, खुल्या बाजूकडून खुली बाजू ठेवायची आहे आणि आपल्याला अशी थोडी थोडी अशी टीप मारीत चालायची आहे व्यवस्थित. तर बघा थोडंसं अर्धा इंच ठेवायचं आहे आणि आतमध्ये हे मुडपून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि इथं पक्क करून घ्यायचं आणि याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे. एकदम सुंदर अशी आपलं पायपिंग किंवा गोट एकदम सुंदर असा येतो. तर बघा इकडचं कापड याच्यामध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि खाली हे असं जोडून घ्यायचं आणि आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारीत चालायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला अशी टीप मारीत चालायचं आहे. एकदम सुंदर अशी आपल्याला पायपिंग रेडी होती. तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा. एकदम व्यवस्थित गळ्याला समोरच्या पण आणि पाठीमागच्या गळ्याला पण सेम आपल्याला अशीच पायपिंग करून घ्यायची असते. तर बघा धागे वगैरे कट करायचे आहे. तर बघा एकदम सुंदर आपली अशी पायपिंग तयार झालेली आहे आणि इकडची पण आपण करून घेऊया. तर बघा दोन्ही साईडच्या पण करून झालेल्या आहे आणि मी त्याच्या हुकपट्टी पण काजा पण करून घेतलेला आहे. तर बघा आता पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे. तर बघा हा बिना कॅनवाचा गळा रेडी करणार आहोत आपण. एकदम सुंदर असा रेडी तयार होतो. एकदम सिल्की कापड आहे तरी पण आपण कॅनवास नाही लावलेला. तर बघा हे कापड आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि उलटं साईड खालची बाजून ठेवायची आहे. तर बघा त्याच्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि पिना पण पॅक करून घेतलेला आहे. तर बघा आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. गळ्याला पण या पद्धतीने थोडं थोडं आपल्याला कापड सोडायचं आहे आणि अस्तरवरती आपल्याला अशी टीप मारीत चालायचं आहे या पद्धतीने. तर बघा पूर्ण गळ्याला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे दम्मादम्मानी. तर बघा व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे. तर बघा धागे वगैरे कट करायचे आहे. तर बघा व्यवस्थित टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला अस्तर लेवल हे कट करून घ्यायचं आणि याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा छोटे छोटे कट मारून झाल्याच्या नंतर कमराला पण आपल्याला अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आहे त्याच्यावरती पण आणि उरलेलं कापड कट करायचं आणि पिना वगैरे काढून घ्यायच्या आणि आता आपल्याला हे सोयीचा भाग करून घ्यायचा आहे. तर बघा सोयीचा भाग तयार करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला गळ्याला पण टीप मारायची आहे आणि कमरेला पण टीप मारायची आहे. तर बघा व्यवस्थित आपल्याला दम्माने कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि गळ्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित कापड धरून आपण टीप मारलेली आहे आणि आता आपण कमरेला पण टीप मारून घेऊया. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज रेडी बघणार आहोत 4 टक्सचं. तर तुम्ही नक्की बघा एकदम पूर्ण, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण हे ब्लाऊज कसं रेडी केलेलं आहे. तर बघा पूर्ण टीप मारून झाल्याच्या नंतर ह्या अशी या पद्धतीने परत आपल्याला कमरेला टीप मारून घ्यायची आहे आणि आता हे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे ब्लाऊज पिसाचं उरलेलं कापड. तर बघा आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे. मी तुम्हाला खडूनी मार्किंग करून दाखवली होती, सेम तसेच आपल्याला पाठीमागचे पण तयार झालेले आहे. तर बघा आता बाईचं कापड आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती दोन्हीकडचे 2 बाई ठेवून घ्यायचे आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला अर्धा इंचाला कमी अशी टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आतमध्ये मुडपून घ्यायची आणि याच्यावरती आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित दाब टीप देऊन घेतल्याच्या नंतर आता ही अस्तरला पण पूर्ण अशी टीप मारून घ्यायची आहे आणि ब्लाऊज पीस उरलेलं कट करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण ही जी लेस आहे ती पण आपण जॉईंट करून घेतलेली आहे आणि दुसरी पण बाई रेडी करून घेतलेली आहे सेम. तर बघा त्याच्यानंतर आता पुढचं पॅटर्न सोयीचं ठेवून घ्यायचं आणि पाठीमागचा भाग आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा. याच्यावरती आपल्याला अशी छोटीशी टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने छोटीशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे उलटा भाग करायचा आहे आणि अर्धा इंचाने आता आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे. तर बघा धागे वगैरे अजिबात दिसत नाही, त्यामुळे आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा याच्यावरती आपल्याला आता 2 टिपा मारून घ्यायच्या आहे. तर बघा 2 टिपा मारून घेतलेल्या आहे. दोन्ही साईडचे आपले शोल्डर जॉईंट करून झालेले आहे. तर बघा आता आपल्याला इथं दोन्ही साईडचे बघायचं आहे आपल्याला लेवल की व्यवस्थित आहे का. तर बघा व्यवस्थित नसेल तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता मध्यातून आपल्याला इकडची बाई ही आहे आणि इकडची बाई ही आहे. तर बघा मध्यातून आता आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे. कधी पण बाई जोडताना आपल्याला मध्यातूनच जोडायची असते, म्हणजे कमी जास्त पडत नाही. तर बघा इथं थोडंसं जास्त आहे कापड, तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बाईचं. तर बाई बघा आपल्याला अशी सोयीची ठेवून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला हे पॅटर्न
मध्यातून जोडून घ्यायचं आहे शोल्डरमधून. तर बघा या पद्धतीने आता आपण हे जोडीत जोडीत चालायचं आहे. तर बघा व्यवस्थित बाई आपली एकदम परफेक्ट बसलेली आहे. थोडंसं उरलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा इकडच्या साईडने पण आता आपल्याला मध्यातून परत जोडीत चालायचं आहे या पद्धतीने. तर बघा अर्धा अर्धा इंच अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा एकदम व्यवस्थित आपली बाही पूर्ण पुरलेली आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला असं सरळ भाग असा ठेवायचा आहे आणि याच्यावरती थोडीशी अशी टीप मारून घ्यायची आहे. जसे आपण शोल्डरला दाबलं होतं तसंच आपल्याला थोडीशी अशी टीप मारून घ्यायची आहे आणि परत धागे वगैरे कट करून घ्यायचे. आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि आता हे पण सेम अशीच या पद्धतीने इकडची पण जोडून घेऊया. तर बघा दोन्हीकडच्या जोडून झाल्याच्या नंतर आता आपल्याला फिटिंगची मार्किंग करायची. तर बघा 6 इंच दंड आहे आणि इथं आपल्याला 8.25 वरती फिटिंगची टीप आहे. बघा इथं 8.25 घ्यायची आहे. तर बघा 8.25 वरती फिटिंग केलेली आहे आणि दोन्ही साईडनी सेम आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. तर बघा इथं इथं 1 इंचाची पट्टी आपल्याला समोरून सोडून द्यायची आहे आणि इथून आपल्याला 8.25 घ्यायचं आहे आणि मार्किंग करायची आहे. तर बघा इकडची साईड आपल्याला 1 इंच सोडून द्यायची असते आणि इथं 6 दंड घ्यायचा आहे. सेम तसाच आता आपल्याला कंबर पूर्ण मोजून घ्यायचं आहे. तर बघा कंबर आता आपल्याला हे पूर्ण टेपने पूर्ण मोजून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित आता हे आपल्याला जेवढं कंबर आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे. तर बघा 27 आपलंवालं हे कंबर आहे. तर बघा 27 वरती आपल्याला हात एकदम पक्कं करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे 4 भाग व्यवस्थित असे करून घ्यायचे आहे. या 4 भागामध्ये आता आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. तर बघा 2 इंच येत आहे. तर बघा 2 इंचावरती आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आता आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित याच्यावरती आपण आता 3 ते 4 टिपा मारून घेऊया. तर बघा व्यवस्थित पक्क्या टिपा मारून घेतलेल्या आहेत 3 ते 4 आणि इकडच्या साईडने पण मारून घेतलेले आहेत. तर बघा एकदम सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. तर बघा ही नॉट आता आपण ही पक्की करून घेऊया 2.5 इंचावरती. तर बघा पक्क करून घेतलेलं आहे. तर बघा एकदम सुंदर आपलं 4 टक्स ब्लाऊज तयार झालेलं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.